मंडळी गावाकडच्या पोरांचं स्वप्न असतं की शहरात जाऊन सेटल व्हायचं, स्ट्रगल करायचं, शहरातली लक्झरियस लाईफ जगायची. शहरातल्या मोठमोठ्या बिल्डिंग, मॉल, धावत्या गाड्या, इकडचं वेस्टर्न कल्चर त्यांना जगायचं असतं. पण इकडे येताना तर आपण मोठमोठी स्वप्न घेऊन येतो, पण या शहरात राहायची हाऊस हितला खर्च बघूनच फिटते. कारण शहरात राहायचं म्हटलं की घराचं भाडं, येण्या जाण्याचा खर्च, फॅन्सी कपडे, मोबाईल, वायफायचा रिचार्ज, एवढंच नाही तर इथं आल्यावर जिभेचे चोचले पण वाढतात. 10 रुपयाचा वडापाव खाणारी संघटना इथं पिझ्झा बर्गरकडे वळते. मॉलमध्ये फिरायला लागते. मग काय, एकूणच खर्च वाढतो. त्यामुळेच म्हणतात की शहरात राहणं परवडत नाही. पण तसं नाही. या शहरात येऊन अनेक जणांची लाईफ पण बदलते. कारण शहरात गावाकडच्या पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी असतात, शिक्षणाचे पर्याय जास्त असतात. पण इकडे राहायचं म्हणजे तुमच्याकडे खर्चाचं परफेक्ट नियोजन असायला पाहिजे. पुणे मुंबईमध्ये राहायचं असेल तर खर्च किती होतो, त्यासाठी तुमचा पगार किती असायला पाहिजे आणि या खर्चाचं नियोजन कसं करायचं, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. मंडळी, पुणे मुंबई ह्या हाय डेव्हलप सिटी आहेत. मुंबईला तर सपनों की दुनिया म्हटलं जातं. कारण या शहरांमध्ये अनेकांची स्वप्न पूर्ण होतात. अनेक जण इथं येऊन त्यांचं भविष्य घडवत असतात. कारण शहरात सगळ्या सुविधा असतात, पण तसा खर्च पण जास्त असतो. आणि म्हणूनच इथं राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या सॅलरीनुसार खर्चाचं परफेक्ट प्लॅनिंग करावं लागेल. आणि सगळा खर्च भागून सेव्हिंग पण करायला लागेल. कारण अचानक येणारा खर्च सांगून येत नाही. त्यामुळे तुमच्याकडे इमर्जन्सीसाठी पैसे असणं पण गरजेचं आहे. पण शहरात राहत असाल तर तुमचा नेमका कुठे कुठे खर्च होईल ते आधी बघूया. सगळ्यात पहिल्यांदा तर घराचं भाडं. पुणे मुंबई सारख्या शहरात घराचं भाडं जरा जास्तच असतं. तुम्हाला कसं घर हवं आहे, तुम्ही किती रेंट भरू शकता, त्यानुसार तुम्ही घर बघा. आणि तुम्ही पहिल्यांदाच इकडे येणार असाल तर तुम्हाला रेंट बरोबरच डिपॉझिट पण भरावं लागेल. साधारण 6,000पासून पुढे लाखांपर्यंत तुम्हाला घर भाड्याने मिळेल. पण तुमचा पगार किती आहे यावर तुमच्या घराचं भाडं ठरवा. बॅचलर राहत असाल तर उत्तम, घर भाडं डिवाइड होईल. यानंतर रोजचा येण्या जाण्याचा खर्च. ऑफिसला यायचं जायचं म्हणल्यावर तुम्हाला पेट्रोलला पैसे लागतीलच. गाडी नसेल तर बस रिक्षाला खर्च होणार, ते पण अंतरावर डिपेंड आहे. पेट्रोल किंवा येण्या जाण्याचा खर्च 2-4 हजार रुपये पकडा. त्यानंतर बाकी जीवनावश्यक वस्तूंचा खर्च म्हणजे घरात लागणारं साहित्य, बाजार, मंडई, या सगळ्याचा खर्च. आणि जर तुम्ही एकटे राहत असाल तर मेस आणि नाश्त्यासाठी होणारा खर्च आलाच. जेवणाला शहरात 4 ते 5 हजार रुपये खर्च येतोच. त्याचबरोबर लाईट बिल, मोबाईल रिचार्ज, वायफाय रिचार्ज, तुम्ही कुठे इन्शुरन्स काढला असेल तर त्याचा हफ्ता, आणि मग शहरात राहताय म्हटल्यावर बाहेरचं खाणं पिणं फिरणं याचा खर्च तर वेगळाच. शिवाय कधी आजार पण आलंच तर दवाखान्याचा खर्च आहे. या आहेत पैसे जाण्याच्या वाटा. तर आता प्लॅनिंग कसं करायचं सांगते. आपण असं समजून चालू की तुम्हाला 25,000 पगार आहे. कारण शहरात जर तुम्ही चांगले शिक्षित, अनुभवी असाल तर तुम्हाला 20,000 प्लस सॅलरी भेटेल. जर तुम्हाला जास्त असेल किंवा कमी असेल तर मी सांगते त्यामध्ये तुम्ही तुमच्या सॅलरीनुसार बदल करा. आता 25,000 सॅलरीचं नियोजन कसं करायचं तर आपण ते 3 भागात करणार आहोत. पहिलं आवश्यक खर्च, दुसरं जीवनशैली आणि तिसरं सेव्हिंग. तर आवश्यक खर्च म्हणजे असा खर्च जो तुम्हाला करावाच लागणार आहे. त्यात सगळ्यात पहिलं म्हणजे घराचं भाडं. तर त्यासाठी तुम्हाला 6,000 ठेवायचे. दुसरं घरातला बाजार किंवा मेससाठी तुम्हाला 3,500 लागतील. तिसरं लाईट, पाणी किंवा गॅस यासाठी 1,000 रुपये लागतील. मोबाईल रिचार्जसाठी 500 रुपये लागतील. प्रवासासाठी 1,000 रुपये ठेवा आणि इतर खर्च म्हणून 500 रुपये ठेवले तर तुमचा आवश्यक खर्च 12,500 रुपये होईल, जो तुम्हाला दर महिन्याला करावाच लागेल. नियोजनाचा दुसरा भाग आहे जीवनशैली. जीवनशैली म्हणजे आपल्या आवडीनिवडीनुसार केला जाणारा खर्च, जो करायचा का नाही हे तुमच्या मनावर डिपेंड आहे. पण तुम्ही शहरात राहताय म्हटल्यावर हा खर्च तर होणारच. यातला पहिला खर्च आहे फिरणं आणि भटकणं. यासाठी 2,000 रुपये. दुसरा आहे शॉपिंग. शॉपिंगसाठी 2,000 ठेवा. तिसरं बाहेरचं खाणं, त्यासाठी 1,500. हेल्थ आणि मेडिकलसाठी 1,000. आणि अजून काही इतर खर्च असेल तर त्यासाठी 1,000. म्हणजेच जीवनशैलीसाठी टोटल तुम्हाला लागणार आहेत 7,500. आणि आता तिसरं म्हणजे सेव्हिंग, जे की महत्वाचं असतं. सेव्हिंग कशी करायची तर तुमच्याकडे आता पगारातील 5,000 राहतात. ते तुम्हाला जिथे इन्व्हेस्ट करायचे तिथे तुम्ही करू शकता. आता बेस्ट ऑप्शन आहे SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजेच म्युच्युअल फंडात नियमित अंतराने ठराविक रक्कम गुंतवण्याचा सोपा मार्ग. आता SIP मध्ये तुम्हाला महिन्याला 3,500 रुपये टाकायचे. 1,000 रुपये तुम्ही दुसरीकडे कुठेही इन्व्हेस्ट करू शकता आणि 500 रुपये तुम्ही तुमच्या खिशात ठेवू शकता. म्हणजे महिन्याला 5,000ची सेव्हिंग केली.
तर बघा, आपण आवश्यक खर्चाला 12,500 रुपये ठेवले, जीवनशैलीसाठी 7,500 रुपये ठेवले आणि सेव्हिंगसाठी 5,000 ठेवले, म्हणजेच 25,000 झाले. तर हे होतं 25,000 पगाराचं महिन्याचं नियोजन. आता तुमचा पगार यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्यानुसार नियोजन करा आणि जर कमी असेल तर थोडी तडजोड करा. पण सांगितलेल्या खर्चाच्या वाटा तर सगळ्यांच्या एकच असणार आहेत, कारण पुणे मुंबईमध्ये राहायचं तर हा खर्च होणारच आहे. हे नियोजन सुरुवातीला जरा अवघड वाटतं, पण सवय झाल्यावर शिस्त लागते. त्यासाठी आपण स्वतः काही तडजोडी कराव्या लागतात. म्हणजे मन मारून जगायचं असं नाही. पण जर तुम्हाला पगार असेल 20,000 आणि तुम्ही घेताय 1.5 लाखाचा आयफोन, तर कसं चालेल? सध्या महागाई वाढत चाललीये, त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. जर तुम्ही असं परफेक्ट नियोजन केलं तर मग तुम्ही लवकरच शहरात सेटल होणार आहात. त्यामुळे शहरात राहताय किंवा येणार आहात तर खर्चाचं टेन्शन घेऊ नका. परफेक्ट प्लॅन बनवा. बाकी तुम्हाला काय वाटतं, शहरात राहणं सोपं की अवघड हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.